सिंधीला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याबाबत नपचा ठराव घेऊन प्रस्ताव घेऊन शासनाकडे पाठवा. सिंधीवासी व सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी दिले नगराध्यक्षांना निवेदन. सिंधी रेल्वे. वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथे 1948 पासून क वर्ग नगरपरिषद आहे व 1990 पासून प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या ठिकाणी सध्या शहराची लोकसंख्या 22 ते 25 हजार असून शहराच्या 10 किलोमीटर अंतराच्या 25 ते 30 खेडे येतात. या खेड्यापाड्यातील लोकसुद्धा आरोग्य सुविधेकरिता याच सिंधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर निर्भर आहे. सदरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार सोडल्यास कोणत्याही इतर मध्यम व मोठ्या स्वरूपाच्या आजाराची तपासणी व उपचार होत नाही. परिणामी मोठ्या संख्येने रुग्णांना येथून स्वतःच्या उपचाराकरिता 40 किलोमीटर वर्धा, सेवाग्राम किंवा 50 किलोमीटर नागपूरला जावे लागते व उपचाराकरिता पोहोचायच्या आधीच बरेच रुग्ण दगावलेले आहेत. शहरात लॉजिस्टिक पार्कचे काम सुरू असून भविष्यात शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सदरवरील सर्व बाबी शहराची व शहराच्या आजूबाजूच्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या लक्षात घेता जनतेच्या आरोग्य व उपचाराकरिता सिंधी रेल्वे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला श्रेणीवर्धन करून 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याबाबतचा नगर परिषदेचा ठराव घेऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व प्रकाश आंबेडकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे याबाबतचा प्रस्ताव सादर कराला, असे निवेदन नगराध्यक्षा राणी कलोडे यांना देण्यात आले. यावेळी निवेदन देताना अमोल सोनटक्के, गंगाधर कलोडे, मुन्ना शुक्ला, गजानन खंडाळे, दिलीप बावणे, प्रशांत गंगारे, धनराज झिलपे, रामेश्वर गंगारे, संजय तडस, रामभाऊ सोनटक्के, शिवम तडस, मिलिंद पेटकर, प्रभाकर तडस, रवी वाघमारे, महेश राऊत, जमील खान, पंकज पराते, वामन ढोक, यश बालपांडे, आफताब कुरेशी इत्यादी सिंधीवासी व सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सूर्या मराठी न्यूजसाठी गुड्डू कुरेशी, सिंधी, हिंगणघाट. आज नगर परिषद सिंधी रेल्वे येथे सर्वपक्षीय काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाटा, शिवसेना, घडी या सर्व पक्षाच्या वतीने आम्ही माननीय नगराध्यक्ष मॅडम यांना सिंधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र याला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा याबाबतचा नगर परिषदेने ठराव घ्यावा व तो शासनास पाठवावा ही मागणी घेऊन आम्ही नगर परिषदच्या अध्यक्षा सौ राणीताई कलोडे यांना भेटलो व आमचे सर्वपक्षीय निवेदन त्यांना सादर केले व त्यांना सांगितलं की याबाबतचा ठराव आपण नगर परिषदमध्ये येणाऱ्या पहिल्याच मीटिंगमध्ये घ्यावा व शासनाकडे पाठवावा, जेणेकरून इथे आरोग्याच्या सुविधेमध्ये भर पडेल आणि ग्रामीण रुग्णालय मंजुरी करता पाठबळ मिळेल. त्यांनीसुद्धा आम्हाला आश्वासन दिलं की ही सदरची मागणी आम्ही शासनापर्यंत आमच्या नगर परिषदेच्या वतीने शासनापर्यंत पोहोचवू आणि ग्रामीण रुग्णालय मंजुरी करता प्रयत्न. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.